दावणीच्या बैल विकत घेतला तेव्हा तो 4 दाती म्हणजे अंदाजे 3.5 वर्षाचा होता. आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे श्रीशैल दळवाई यांनी बैल आजारपणात कसा काय डेअरिंग करून विकत घेतला. एवढे मोठे धाडस, ते पण एका आजारी बैलावर. तर असा अंदाज लागतो की त्यांचा आयुर्वेदिक औषधावर असलेला सखोल अभ्यास व त्या खोंडाचा बाप म्हणजे कोडमुर्गचा सोन्या शिंगमोडक बैल हा त्यांच्याकडेच होता. त्यामुळे भविष्यात या वळूची वासरं जातिवंत होतील याचा पूर्ण अभ्यास करून त्यांनी बैल घेतला असणार. या खिलार वळूबद्दल विशेष सांगायचे झाले तर या वळूची पिळदार शरीरयष्टी, दमदार छाती, भारदस्त उंची, अंगावर असलेले ठिपके यामुळे बैलाचा रुबाब जरा जास्तच देखणा दिसतो. तसेच त्याची उच्च वंशावळ या वैशिष्ट्यामुळे देखील. या वळूपासून गायी भरवण्यासाठी सर्वात जास्त खिलार पालक जात होती. या वळूची खासियत अशी होती की याच्यापासून भरवलेली गायी ही साधारण सामान्य असली तरी सर्व वासरे या राजा वळूसारखीच देखणी होत होती. त्यामुळे सर्वांना आपली गाय या वळूपासून भरवावी यासाठी सर्वात जास्त ओढ तिकोंडीकडे होती. वळूच्या कालवडी